ऑक्टोबरचा महिना सुरू झालेला आहे आणि भरपूर मुलांना काय वाटतं म्हणजे 11वीची जी प्रिपरेशन आहे ना ती व्यवस्थित झाली नाही आहे, म्हणजे भरपूर बॅकलॉग्स आहेत, कन्सेप्ट आहे ते व्यवस्थित क्लिअर नाही आहेत. मी 12वीचा सिलेबस तरी कव्हर करतोय, परंतु म्हणावे तितके PYQ सॉल्व्ह होत नाही आहेत. सतत थिअरॉटिकल मॅथमॅटिक्सचे असतील किंवा फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा डाऊट्स म्हणजे काय, कोचिंगमध्ये किंवा जे तुमचे काही ट्युशन्स असतील त्याच्यामध्ये सिलेबस खूप लवकर कव्हर केला जातोय आणि माझा म्हणावा तितका सिलेबस कव्हर होत नाही आहे, बॅकलॉग्स क्रिएट होतात. मग अशा सिच्युएशनमध्ये जर एखाद्या मुलाने ऑक्टोबर महिन्यापासून 0 लेवलपासून प्रिपरेशन जर स्टार्ट केली तर MST CET मध्ये 99+ पर्सेंटाईल मिळवू शकतात का? नक्कीच मिळवू शकतात. तुम्हाला एक सांगू का, MST CET मध्ये 99+ पर्सेंटाईल मिळवणं इतकं डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे, मी तुम्हाला प्रॅक्टिकली म्हणजे आत्तापासून जर प्रिपरेशन केलं तर कोणते चॅप्टर्स कधी करायचे, टाइम टेबल कसं केलं पाहिजे, कोणते PYQ सॉल्व्ह केले पाहिजेत, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सला कसं टॅकल केलं पाहिजे, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, एक म्हणजे काय, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या वेळेमध्ये सगळे जो काही CETचा आणि बोर्डचा जो कंटेंट आहे ते सगळं याच चॅनलवरती अपलोड होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जी स्ट्रॅटेजी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे ती लवकरात लवकर इम्प्लिमेंट करायला किंवा फॉलो करायला चालू करा. जेवढ्या लवकर तुम्ही CETला सिरियसली घेऊन अभ्यास कराल तितक्या लवकर चान्सेस आहेत की लवकर सिलेबस करून तुम्हाला CET मध्ये एक चांगलं पर्सेंटाईल मिळेल. ठीक आहे, तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. जर आत्तापासून अभ्यास सुरू केला आणि MST CET मध्ये 99+ पर्सेंटाईल जर हवे असेल तर आपलं टार्गेट काय असलं पाहिजे ते पहिल्यांदा जाणून घेऊया. एक म्हणजे काय, जर गेल्या वर्षीचा जर डेटा जर बघितला तर 99+ जे पर्सेंटाईल आहे ते 130+, 130+ मार्क्स तुम्हाला स्कोअर करावे लागणार आहेत. त्यामुळे जर 99+ पर्सेंटाईल हवे असेल तर MST CET 2026 मध्ये तुम्हाला यावर्षी 130+ मार्क्स स्कोअर करावे लागणार आहेत. आता सब्जेक्ट वाईज सेट स्कोअर मी तुम्हाला सांगतो की या सब्जेक्टमध्ये तुम्हाला इतका स्कोअर कमीत कमी केलाच पाहिजे जेणेकरून काय होईल तर 99+ पर्सेंटाईल पर्यंत पोहोचू शकाल. एक म्हणजे काय, मॅथमॅटिक्समध्ये आहे 60+ मार्क्स तुमचे स्कोअर झालेच पाहिजेत मॅथमॅटिक्समध्ये, फिजिक्समध्ये 30+ मार्क्स आणि केमिस्ट्रीमध्ये 40+ मार्क्स. आता मॅथमॅटिक्समध्ये 60+ का सांगतोय तर होतं असं, मॅथमॅटिक्सची गेल्या वर्षीपासून डिफिकल्टी लेवल आहे थोडी इन्क्रीज झालेली आहे, त्यामुळे 60+ स्कोअर तुमचा कमीत कमी, हा मिनिमम स्कोअर सांगतोय. ठीक आहे, मिनिमम तुम्हाला 60+ स्कोअर म्हणजे 30 क्वेश्चन्स तुमचे मॅथ्सचे सॉल्व्ह झाले पाहिजेत, फिजिक्सचे तुमचे 30 क्वेश्चन्सच सॉल्व्ह झाले पाहिजेत आणि केमिस्ट्री अप्रॉक्सिमेटली 40+, कारण का केमिस्ट्री खूप इझी येतं. जर तुम्ही केमिस्ट्री व्यवस्थित जर टेक्स्टबुक फॉलो केलं तर 40+ इझी आहे. त्यामुळे तुम्हाला आता एक समजलं असेल की पहिल्यांदा कसं होतं की 99+ पर्सेंटाईल म्हणून आपल्याला वाटत होतं की 150+, 160+, असं नाही आहे. फक्त तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे तर फक्त 130+ मार्क्स तुम्हाला स्कोअर करायला पाहिजे. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे काय, या 130+ मार्क्ससाठी 100% सिलेबस कव्हर करायला पाहिजेत का? नाही, 100% सिलेबस कव्हर करायची गरज नाही आहे. मग किती सिलेबस कव्हर करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. एक म्हणजे काय, तुम्हाला 2 गोष्टींवरती फोकस करायचा आहे. एक म्हणजे CETचे क्वेश्चन्स खूप इझी येतात, खरंच ते सॉल्व्ह होतात, फक्त तुम्हाला वेळ कुठे जातो तर टाईम मॅनेजमेंट जमत नाही, वेळ भर लवकर संपतो आणि क्वेश्चन्स बाकी राहिलेले असतात, हा इश्यू आहे. तर आता या 6 महिन्यामध्ये तुमचा एक रोडमॅप काय आहे, म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे, म्हणजे आत्तापासून ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघताय त्याच्यानंतर जर तुम्ही स्टार्ट करणार असाल तर ऑक्टोबर ते डिसेंबर, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यामध्ये तुमचं जे टार्गेट असलं पाहिजे ते 12वीचा 80% सिलेबस कसा कव्हर करता येईल हे आपलं टार्गेट आहे. म्हणजे मी काय केलं आहे, जो पूर्ण CETचा सिलेबस आहे त्याच्यापैकी 12चा जो आपला सिलेबस आहे त्याच्यापैकी 80% सिलेबस जो आहे तो डिसेंबरपर्यंत कंप्लीट करायचा आहे. आता म्हणाल की 80% खूप अवघड वाटतो, इतका सिलेबस कसा कव्हर करायचा आहे? सिम्पली सांगतो, फिजिक्समध्ये आपल्या 16 चॅप्टर्सपैकी फक्त तुम्हाला 13 चॅप्टर्स कव्हर करायचे तर डिसेंबरपर्यंत. ठीक आहे, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 16 पैकी फक्त 13 चॅप्टर्स कव्हर करायचे. मॅथमॅटिक्समध्ये काय करायचे तर फक्त 12 चॅप्टर्स कव्हर करायचे. ठीक आहे, मग आता 13 चॅप्टर्स जर आपल्याला 3 महिन्यामध्ये कव्हर करायचे असतील तर अप्रॉक्सिमेटली प्रत्येक महिन्याला 4 चॅप्टर्स कव्हर करावे लागतात. म्हणजेच काय, एक चॅप्टर कव्हर करण्यासाठी अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 7 दिवसांचा वेळ मिळतो. म्हणजेच काय, तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये काय करायचं आहे तर 4 हाय वेटेज चॅप्टर्स तुम्ही पिकअप करायचे. म्हणजे तुम्हाला फिजिक्सचे 4 चॅप्टर्स पिकअप करायचे, केमिस्ट्रीचे 4 चॅप्टर्स पिकअप करायचे आणि मॅथमॅटिक्सचे 4 हाय वेटेज चॅप्टर्स पिकअप करायचे. कोणते चॅप्टर्स पिकअप करायचे मी तुम्हाला सांगत नाही आहे, फक्त तुम्ही हाय वेटेज चॅप्टर्स पिकअप करा, कारण प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळा सिलेबस कव्हर झाला आहे, हेच चॅप्टर कव्हर करा असं मी म्हणणार नाही आहे. तुम्हाला जे चॅप्टर्स वाटतील ते हाय वेटेज चॅप्टर्स तुम्हाला कव्हर करायचे. ऑक्टोबर महिन्याचं टार्गेट मी तुम्हाला देतोय की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे प्रत्येकी 4 हाय वेटेज चॅप्टर्स कव्हर करायचे.
ठीक आहे, हे असणार आहे ऑक्टोबरचं टार्गेट. आज ते कोणते चॅप्टर्स पिकअप करायचे ते तुम्ही ठरवा. ओके. दुसरी गोष्ट जर बघाल तर आता फिजिक्सचे 4 चॅप्टर्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे 4 चॅप्टर आपल्याला कव्हर करायचे. मात्र हे चॅप्टर कव्हर कसे करायचे ते मी पुढे सांगतो. त्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारीचं आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, तर जानेवारीमध्ये आपली प्रॅक्टिकल एक्झाम स्टार्ट होते, म्हणजे आपले बोर्ड एक्झाम, आणि फेब्रुवारी बोर्ड एक्झाम. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला CETच्या प्रिपरेशनला वेळ कमी मिळणार आहे. त्यामुळे आत्ता जो आहे ना तो एकतर व्यवस्थित वेळ आहे तुमच्याकडे, शक्य तितका सिलेबस कव्हर करून घेणं हे आपलं डिसेंबरपर्यंतचं टार्गेट आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आपल्याला 2-3 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे बोर्ड एक्झामची प्रिपरेशन, प्रॅक्टिकल एक्झामची तयारी, आणि CETचा जेवढा वेळ मिळेल तेवढे MCQs किंवा रिमेनिंग जो सिलेबस आहे त्याला कव्हर करायचं आहे. आणि मार्च आणि एप्रिल जशी तुमची बोर्ड एक्झाम संपेल ना त्यावेळेपासून मात्र आपण डेडिकेटेडली फक्त आणि फक्त मॉक टेस्ट, PYQs आणि शक्य तेवढा जो इनकम्प्लीट आणि वीक चॅप्टर्स आहेत त्यांना कव्हर करायचं आहे. हे माझं असणार आहे आत्तापासून, म्हणजे पुढच्या 6 महिन्याचा जो रोडमॅप आहे तो मी तुम्हाला आत्तापासून हा सांगितला आहे. हाच रोडमॅप तुम्हाला फॉलो करायचा आहे. हवं तरी याचे स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा. ठीक आहे. आता मी तर सांगितलं की हा अभ्यास तर कसा करायचा, मात्र तुम्हाला टाईम मॅनेज कसा करायचा आहे, कोणता सब्जेक्ट किती वेळ करायचा आहे, कसा फॉलो करायचा आहे याबद्दल थोडक्यात सांगतो. एक म्हणजे काय, तर आता समजा तुमच्याकडे आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे 24 आवर्स आहेत, तर 24 पैकी मी काय केले तर 8 आवर्स म्हणजे आपले जे 8 तास आहेत ते तुमचे सगळे झोपेसाठी, म्हणजे तुमचं जे काही इतर ॲक्टिव्हिटीज असेल किंवा तुमचं जे काय असेल झोपेत त्याच्यामध्ये जातील. आणि उरलेले जे 8 तास आहेत त्याच्यामध्ये तुमचं कोचिंग असेल, कॉलेज असेल, हे सगळं मॅनेज होते. म्हणजेच काय 24 पैकी तुमचे 8 आवर्स आणि 8 आवर्स हे तरी तुमचे जे कोचिंग आणि बाकी सगळं ॲक्टिव्हिटीज होते. मात्र उरलेले जे 8 तास आहेत ते मात्र आपल्याकडे सेल्फ स्टडीजसाठी आहे, जो आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट टाईम आहे. आणि या 8 तासांचं मग आपल्याला मॅनेज कसं करायचं, तर मी काय अज्यूम करतोय की कमीत कमी प्रत्येक मुलाला 8 तास तरी सेल्फ स्टडीसाठी मिळतात, अपार्ट फ्रॉम तुमचं जे काही तुमचं कोचिंगचं क्लासेस वगैरे असेल ते सोडून. मग या 8 तासाचं डिव्हिजन कसं असलं पाहिजे, तर तुमची पहिली प्रायोरिटी असली पाहिजेत मॅथमॅटिक्स या 8 तासामध्ये, दुसरी प्रायोरिटी असली पाहिजेत केमिस्ट्री, आणि या तिसरी प्रायोरिटी असली पाहिजेत फिजिक्स. मॅथ्स यासाठी सांगतोय की मॅथमॅटिक्स हे खूप गरजेचं आहे CETसाठी. मग आता या 8 तासापैकी लक्षात ठेवा ॲप्रॉक्सिमेटली तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याने 4 तास हे फक्त मॅथमॅटिक्सचा अभ्यास करायचा आहे दररोज. हा का, म्हणजे तुमची जी सेल्फ स्टडीसाठी जितका वेळ मिळतोय त्याच्यापैकी 50% वेळ हा फक्त मॅथमॅटिक्सवरती गेले पाहिजे. मॅथमॅटिक्सचे काय अभ्यास करायचा आहे आत्तापासून 99+% एक म्हणजे काय, पहिल्यांदा जी ती थिअरी आहे प्रत्येक चॅप्टरची बोर्डसाठी असेल ती सगळी थिअरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. जेवढ्या स्ट्रॉंग तुमच्या थिअरॉटिकल कन्सेप्ट असतील तेवढ्या लवकर तुम्हाला MCQ सॉल्व्ह होणार आहेत याची काळजी घ्यायची. त्यामुळे पहिल्यांदा बोर्डची थिअरी कव्हर करायची, त्यानंतर CETच्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कव्हर करायच्या, म्हणजे बोर्ड्सची थिअरी, त्यानंतर CETच्या कन्सेप्ट, आणि त्यानंतर लास्ट 5 इयर्सचे PYQ सॉल्व्ह करायला स्टार्ट करायचे. आणि जर वेळ मिळाला तर तुम्ही काय करायचं, ॲडिशनल MCQs आहेत जे तुमचे काही रेफरन्स बुकमधून असतील तेवढे सॉल्व्ह करायचे. आता MCQ किती सॉल्व्ह करायचे एक सांगतो. ज्यावेळी तुम्हाला MCQ सॉल्व्ह करताना, PYQ सॉल्व्ह करताना वाटेल की आता मला या चॅप्टरचे अराउंड 80 किंवा 90% PYQ सॉल्व्ह होत आहेत, म्हणजेच काय मला व्यवस्थित MCQ सॉल्व्ह होत आहेत, तिथंच तो चॅप्टर स्किप करा, म्हणजे तो कंप्लीट झाला असा अर्थ होतो, आणि पुढे मूव ऑन करा. उगाचच MCQ सॉल्व्ह होत आहेत मॅथमॅटिकल लॉजिकच्या मधून अगेन अँड अगेन 2-4 दिवस तोच चॅप्टर घेऊन बसू नका. जर MCQ सॉल्व्ह होतील ना तिथं स्किप करा आणि पुढे जा. दुसरा असणार आहे तो आता केमिस्ट्री. केमिस्ट्रीसाठी या 8 आवर्सपैकी तुमचा केमिस्ट्रीसाठी 2 तास केमिस्ट्रीला गेले पाहिजे. आणि सेकंड प्रायोरिटी केमिस्ट्री इझीच येते. केमिस्ट्रीला काय करायचं आहे, पहिली गोष्ट जे आपलं बोर्ड एक्झामचं टेक्स्टबुक आहे ते इनडेप्थ फॉलो करायचं आहे. जेवढं काही लाईन बाय लाईन दिले ते हायलाईट करा. सगळं बुक म्हणजे टेक्स्टबुकमधूनच MCQ येणार आहेत याची काळजी घ्या. त्यानंतर सगळे जे PYQs भेटत आहेत केमिस्ट्रीला फक्त इतकेच PYQs करा असं म्हणणार नाही. जेवढे काही MCQs भेटत आहेत, PYQs असेल, MCQs असेल, रेफरन्स बुकमधून MCQs असेल, ते सगळे सॉल्व्ह करायचे आहेत केमिस्ट्रीसाठी. आणि शक्य तेवढे जास्तीत जास्त MCQ केमिस्ट्रीला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. केमिस्ट्रीला कोणता क्वेश्चन कुठून विचारतील सांगता येत नाही. आता येतो फिजिक्सवरती. तर फिजिक्सला काय करायचं आहे, तर उरलेला जी थर्ड प्रायोरिटी असणार आहे फिजिक्सला थर्ड प्रायोरिटी देण्याचे कारण म्हणजे काय, फिजिक्स ऑलरेडी डिफिकल्ट आहे, तर फिजिक्समध्ये मार्क्स स्कोर करणं थोडं डिफिकल्ट आहे. त्यामुळे फिजिक्समध्ये आपलं टार्गेट आहे 30+ मार्क्स, आणि 2 तास आपल्या सेल्फ स्टडीतले फिजिक्ससाठी जाणार आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या थिअरी कन्सेप्ट सगळ्यांनी स्ट्रॉंग करायचे आहेत, आणि फक्त ते फिजिक्सचे जे फॉर्म्युले आहेत ते सगळे तुमचे पार्ट असले पाहिजेत. आणि दुसरे आहे लास्ट इयरचे
PYQs कमीत कमी 3 वर्षाचे PYQs लास्ट इयरचे फिजिक्ससाठी तुमचे परफेक्ट असलेच पाहिजे. या 3च गोष्टी करायच्यात. इतकं काही नाही. जेवढा काही वेळ तुम्ही सेल्फ स्टडीसाठी देता, म्हणजे अप्रॉक्सिमेटली समजा तुम्ही 8 तासाचा अभ्यास करताय, पहिली प्रायोरिटी मॅथ्सला द्या. त्याच्यामध्ये तुमचे जेवढे काही त्याच्या बोर्डची थेअरी, त्यानंतर CETच्या कन्सेप्ट, त्यानंतर जे ॲडिशनल लास्ट इयरचे PYQs आणि त्यानंतर प्रॅक्टिस MCQs एवढं करायचं आहे. केमिस्ट्रीला सुद्धा टेक्स्टबुक फॉलो करा आणि फिजिक्सला जो उरलेला वेळ आहे 2 तास त्याच्यामध्ये फिजिक्स फॉलो करायचं आहे. आय होप तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला आता समजलं असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जे काही कॉमन डाऊट्स येतात मुलांचे या 6 महिन्यामध्ये येणार आहेत. रोडमॅप तर मी दिलेला आहे, कसा अभ्यास करायचा आहे, किती वेळा अभ्यास करायचा आहे. तर पहिलं म्हणजे काय, तर किती MCQs तुम्ही सॉल्व केले पाहिजेत. एक MCQ मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे, ज्यावेळी वाटतं की माझे आता बऱ्यापैकी क्वेश्चन सॉल्व होत आहेत, 80% 90+% क्वेश्चन सॉल्व होत आहेत, त्यावेळी म्हणायचं की माझा चॅप्टर व्यवस्थित कवर झाला आहे, मला तिथं सॉल्व झालं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे रिव्हिजन प्लॅन. एक तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कितीही सिलेबस कवर करा, रिव्हिजन किती करताय ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे रिव्हिजन प्लॅनसाठी तुम्ही काय करू शकता, तर सॅटरडे प्लस संडे हे 2 दिवसामध्ये तुम्ही तुमचं रिव्हिजन प्लॅनिंग करू शकता. या 2 दिवसामध्ये काय करायचं आहे, जेवढा काही सोमवार ते शुक्रवारपर्यंत सिलेबस कवर केला आहे, या 2 दिवसामध्ये कवर करायचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, रिव्हिजन करताना फक्त फॉर्म्युला आणि थिअरीचं रिव्हिजन करायचं नाही, त्याच्यासोबत PYQचं सुद्धा शक्य तेवढं रिव्हिजन करा. PYQचं रिव्हिजन करताना म्हणजे कसं सॉल्व केलं आहे, तुम्ही कसा सॉल्व केला होता, हे सगळं रिव्हिजन करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कन्सिस्टन्सी. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही आता CET एक्झाम संपल्यानंतर काउन्सिलिंगला जाणार आहात, एका पर्सेंटाईलसाठी मुलांच्या हातून टॉप लेवलचे Tier 1ची कॉलेजेस गेलेले आहेत. लास्ट इयरच्या भरपूर सिच्युएशन्स आहेत. मग अशा सिच्युएशनमध्ये तुमचं टार्गेट काय, तर कन्सिस्टन्सली फॉलो करणं. मला माहीत आहे की हे जे मी टाईम टेबल देतोय किंवा रुटीन देतोय 100% कुणालाही फॉलो होणार नाही आहे. मात्र ॲप्रॉक्सिमेटली काय करा, तर जे तुमचं टाईम आहे 75% जरी तुमचं टाईम टेबल फॉलो होत असेल तरी तुम्ही एका चांगल्या स्टेजला आहात. का कारण का तुम्ही थोडी इम्प्रूव्हमेंट करताय, डेली थोडीफार इम्प्रूव्हमेंट केलीत ना तर शक्य आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त गरजेचं आहे कन्सिस्टन्सी. माझा अभ्यास होत नाही आहे, PYQ सॉल्व होत नाही, रिझन्स देत बसाल ना काही होणार नाही आहे. शक्य तेवढा सिलेबस कवर करा. एखादा चॅप्टर काय होतं, म्हणजे CETच्या प्रिपरेशन दरम्यान एखाद्या चॅप्टरमध्ये काय होतं, 2-4 तास झाले, 5 तास झाले, एकच चॅप्टर तुम्ही घेऊन तो बसलेला असतात आणि ते पुढे जात नाही. अशा सिच्युएशनमध्ये तो चॅप्टर तिथे स्किप करा आणि पुढच्या चॅप्टरवरती मूव्ह करा. ठीक आहे. आणि परत ज्यावेळी तो सेकंड चॅप्टर कवर होईल, परत येऊन तो पहिला जो चॅप्टर आहे त्याला फोकस करा. दुसरी गोष्ट म्हणजे काय, भरपूर मुलांना काय वाटतं की CET, JEE आणि बोर्ड्सवरती फोकस करायचं. एवढं लक्षात ठेवा, जी मुलं डेडिकेटेडली 2 वर्ष त्यांनी व्यवस्थित त्यांचा अभ्यास झाला आहे, त्यांनी JEEवरती फोकस केला तरी चालेल. जर तुम्हाला डाऊट असेल की माझं 11ची प्रिपरेशन व्यवस्थित नाही झाले, शक्य तेवढ्या लवकरात लवकर फक्त CETचाच अभ्यास तुम्ही स्टार्ट करा आणि त्याच्यासोबत बोर्डच्या थेरॉटिकल कन्सेप्ट स्ट्रॉंग करा. ठीक आहे. आय होप तुम्हाला या 6 महिन्याचा जो रोडमॅप आहे तो सगळा समजला असेल. एवढंच सांगतो, 99+% खूप इझी आहे. मी जो काही आत्ता रोडमॅप दिला आहे, जे काही टाईम टेबल दिलं आहे, जी काही स्ट्रॅटेजी दिली ती फक्त फॉलो करा आणि सब्जेक्ट वाईज जो प्लॅन आहे तो दिला आहे तो फॉलो करा. बाकी तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.